माझ्या प्रिय भावंडांनो, सविनय जय भीम. मी बाबासाहेबांच्या घरात आहे. लंडनमधल्या बाबासाहेबांच्या घरात आहे. मी खूप भावनिक झालो आहे. ही जी पत्र आहेत, ही टेबलवर पडलेली, ही बाबासाहेबांचं हस्ताक्षर आहे. ही पत्र विविध लोकांना लिहिलेली आहेत. इथे एक पीपल्स एज्युकेशन सोसायटीचं एक पत्र आहे. हे टाईप करून अकाउंट्स कसे मेंटेन करावेत त्याच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांनी आज्ञा दिलेल्या आहेत. या घरभरामध्ये जेव्हा मी या घरात एंट्री केली तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी आलं की माझा मुक्तिदाता या ठिकाणी राहिला. या ठिकाणच्या वस्तूंना हात लागले असतील त्यांचे, या जमिनीवर त्यांचे पाय. मी काय भक्ती करणारा माणूस नाही आहे, परंतु ज्यांनी संपूर्ण देशाच्या मनोवादी व्यवस्थेच्या चावडीला धक्का दिला, त्या माणसानं इथं जीवन घालवलं, इथे अभ्यास केला, म्हणून मी जरा जास्त इमोशनल आहे. ही पत्र आहेत. इथे बाबासाहेबांचे काही चेअर आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. मागच्या बाजूला बाबासाहेबांचा एक पुतळा आहे. तिथे फक्त 6 डिसेंबरला किंवा 14 एप्रिलला माणसांना सोडतात. ही बिल्डिंग लय जुनी आहे. व्हिक्टोरिया राणीच्या काळातली बिल्डिंग आहे. म्हणजे बाकीचं सगळं स्ट्रक्चर मी बघितलं तर माझं एक लक्षात आलं की ही या शहरामध्ये 300, 400 वर्षाच्या बिल्डिंग आहेत. आणि त्या सहजपणे म्हणतात इट इज अबाउट 500 years ओल्ड. म्हणजे आपल्याकडे 500 वर्षापूर्वीची एखादी गोष्ट म्हटलं की आपल्याला फार वाटतं. पण हे घर 1922 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथं राहत होते आणि त्याच्या आधी ही बिल्डिंग बांधली गेलेली आहे. बाबासाहेबांनी 1922ला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स असेल, केम्ब्रिज युनिव्हर्सिटी असेल, किंवा आणखी एक विद्यापीठाचं नाव नाही मला नीट माहिती, तिथे शिकत होते. आणि इथून 20 मिनिटं 30 मिनिटं चालत जायचे बाबासाहेब. म्हणजे एकूण त्या काळामध्ये बाबासाहेबांची आर्थिक परिस्थिती कशी असेल. मी विचारलं तर माझ्या मित्राला सांगितलं की इथून बाबासाहेब 30 मिनिटं चालत जायचे. तर मी खूप इमोशनल आहे. मी बाबासाहेबाचा शाहीर आहे आणि मी बाबासाहेबाचा वारस आहे, वैचारिक वारस आहे. त्याच्यामुळे माझ्या छाती अभिमानानं फुलून आलेली आहे की माझा मुक्तिदाता या ठिकाणी राहिला. जय भीम.